सामाजिक संस्थांची समाजाला नितांत गरज. ॲडव्होकेट नीता मगदूम. समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सामाजिक जाणीव व उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सामाजिक संस्था प्रभावीपणे करीत असतात. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संस्थांची गरज आज अधिक अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन भारत सरकार नोटरी ॲडव्होकेट नीता मगदूम यांनी केले. त्या स्वप्नपूर्ती ग्रुप ऑफ कंपनीज संलग्न नाविन्य बहुउद्देशीय संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मान्य श्री दत्ता मामा खराडे, संचालक राजे बँक, मान्य श्री सुनील पाटील, प्रकल्प अधिकारी, नगर परिषद मुरगुड, मान्य श्री प्रमोद हर्षवर्धन, स्वप्नपूर्ती गृहतारण संस्था यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ॲडव्होकेट मगदूम यांनी सामाजिक संस्थांनी केवळ सेवा कार्यापुरते मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांचे व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रातही सक्रिय योगदान देण्याची गरज व्यक्त केली. समाजातील बदलत्या गरजांनुसार संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या गेल्या 11 वर्षाच्या सामाजिक, शैक्षणिक, जनहिताच्या कार्याचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. संस्थेने विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांनी विशेष कौतुक व्यक्त केले. संस्थापक डॉक्टर मोहन गोखले यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास, आलेली आव्हाने आणि आगामी काळातील विजन 2035 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाची नवी दिशा निर्माण करण्याचा संस्थेचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था पदाधिकारी, सदस्य, युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत आगामी काळातही समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुप्रिया हसबे यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक स्वप्नील गोरंबेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री अक्षय मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वेदगंगा संस्थेचे व्हाईस चेअरमन रावसाहेब कांबळे, शाखाधिकारी सौ प्रिया गोखले, स्नेहल सुतार, रविकांत शिंदे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले. नाविन्य बहुउद्देशीय संस्थेचा 11वा वर्धापन दिन सोहळा समाजसेवा, विकास, नव्या संकल्पना आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.